नमस्कार कामगार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल आणि नोंदणी करताना किंवा रिन्युअल करताना तुम्ही तुमच्या वारस नोंदीमध्ये तुमच्या मुलाचं नाव किंवा वडिलाचं नाव किंवा पत्नीचं नाव किंवा पतीचं नाव जर तुम्ही ॲड केलेलं नसेल तर पुन्हा करता येतं. काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तर घर बसल्या तुम्ही 5 मिनटामध्ये एजंटला ₹1 न देता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या नॉमिनीची वारस नोंद करू शकता किंवा जे पण तुमचे पाल्य असतील त्यांची तुम्ही वारस म्हणून नोंद करू शकता आणि त्यांचा क्लेम करू शकता. कशा पद्धतीने प्रोसेस आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. मंडळी, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली त्यावरती क्लिक करून इथे यायचं आहे. इथं पोर्टलवरती आल्यानंतर अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन हा लास्टनं 2 नंबरचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे MH पासून स्टार्ट असतो, म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक आहे. तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. MH पासून स्टार्ट असतो, त्यानंतर जो आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आधार नंबर आहे, कामगाराचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झालं की नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिलेला होता तो नोंदणीकृत मोबाईल नंबर खाली टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाला की सुरक्षा पडताळणी दाखवा हा ऑप्शन अवेलेबल होणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा येणार आहे, तो कॅप्चा तुम्हाला फिलअप करायचा आहे. आता 24/9 कॅपिटल X आणि 8H हे आहे, जसंच तसं बघून या ठिकाणी टाकायचं आहे. कॅप्चा टाकून झाला की सेंड OTP ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर दिलेला होता, त्या मोबाईल नंबरवरती OTP गेलेला आहे, तो OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे. OTP एंटर झाला की व्हॅलिडेट OTP ऑप्शन अवेलेबल होणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर तुमचा व्हेरीफाय झालेला आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने तुमचं प्रोफाईल दिसणार आहे. यामध्ये पर्सनल डिटेल दिसणार आहे सुरुवातीला, त्यानंतर बँकेची डिटेल किंवा इतर डॉक्युमेंट वगैरे सगळे दिसणार आहे. पर्सनल डिटेलमध्ये तुमचं नाव, आडनाव, मधलं नाव, मोबाईल नंबर सगळं दिसेल. मोबाईल नंबर जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली चेंज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करण्याचा ऑप्शन अवेलेबल झालेला आहे. अगोदर नव्हता पण आता अवेलेबल झालेला आहे, तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता. खाली बँक डिटेल आहे, IFSC कोड, अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर जो आहे ते व्यवस्थितपणे चेक करा. जर या ठिकाणी तुमचं ॲड नसेल बँक डिटेल तर तुम्ही स्वतः या ठिकाणी बँक डिटेल ॲड करायचे. काय होतं, तुम्ही एजंटकडे काम दिलेलं असतं पण ते एजंट काम करत नाही आहे व्यवस्थित. जर तुम्हाला इथं चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज बँक डिटेल याच्यावरती क्लिक करून तुम्ही बँक डिटेलसुद्धा चेंज करू शकता, म्हणजे अपडेट करू शकता. आता जर या ठिकाणी नॉमिनी म्हणजे तुमच्या मुलाचं जोडलेलं असेल बँकेचं डिटेल तर तसं नाही करायचं, तुमचं स्वतःचं कामगाराचं बँकेचे डिटेल या ठिकाणी द्यायचे आहे. तर असं असेल तरच तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल. ही स्कॉलरशिप मुलांना तुमच्या नाही आहे तर तुमच्यासाठी असते, म्हणजे तुमचा क्लेम आहे पण मुलासाठी असणार आहे. पासबुक आहे इथं, बँक पासबुक जी तुम्ही आता डिटेल दिलेली आहे किंवा एडिट केलेली आहे ती फाईल चूजवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करून ते अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी बँकेची डिटेल तुमची स्वतःची द्यायची आहे. खाली फॅमिली डिटेल आहे, वैयक्तिक माहिती कुटुंबाची आहे, ती तुम्ही बघू शकता की ती डिटेल 5 मेंबर ॲड केलेलं आहे. आता एक्स्ट्रा आणखी मेंबर ॲड करायचं असेल तर फॅमिली मेंबर तुम्हाला ॲड करता येणार आहेत. आता जेवढे आहेत तेवढे करू शकता, काही हरकत नाही. तुमचा एखादा केलं असेल, दुसरा जर तुम्हाला करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही फॅमिली मेंबर म्हणजे तुमच्या रेशन कार्डमधले नाव असणार आहेत. ॲड फॅमिलीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं 6वा म्हणजेच फर्स्ट नेम आहे, या ठिकाणी त्या कुटुंबातील 6व्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे. आता पहिलं नाव टाकून झालं की सरनेम आहे, तुम्ही बघू शकता, त्याच्यानुसारच टाकायचं आहे. आडनाव टाकायचं आहे, सरनेम म्हणजे आडनाव, या ठिकाणी इंग्रजीमध्ये आडनाव टाकायचं आहे. आता नाव टाकून झालं की हजबंड नेम किंवा फादर नेम आहे. लग्न झालेलं असेल तर अपडेट झालेलं असेल आधार कार्ड तर पतीचं नाव टाकायचं आहे. अपडेट जर आधार कार्ड नसेल तर डायरेक्टली वडिलाचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी टाकून झालं. डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख या ठिकाणी टाकायचे. आधार कार्डनुसार जे आहे ते त्यानुसारच टाकायचे, दुसरी कोणती टाकायची नाही. जन्मतारीख टाकून झालं की एज येणार आहे, ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर रिलेशन आहे तुमचं, यांच्यासोबत काय रिलेशन आहे, तुमची मुलगी आहे की
कोण आहे, ही जे डिटेल तुम्ही भरताय ती तुमचं कोण आहे, कामगाराचं कोण आहे हे टाकायचं आहे. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. जो फॅमिली मेंबर तुम्ही जोडत आहात, ज्यांचे डिटेल इथं टाकलेले आहे, त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचं आहे. हे टाकणं तुम्हाला सगळं मॅन्डेटरी आहे. आधार नंबर नाही टाकलं तरी पण हरकत नाही आहे, पण शक्यतो तुम्ही ते टाका. आता फॅमिली मेंबरचा आधार नंबर टाकून झाला की एज्युकेशन टाकायचं आहे, म्हणजे शिक्षण त्यांचं काय झालेलं आहे. तुमची मुलगी असेल तर मुलीचं शिक्षण काय झालेलं आहे, मुलगा असेल तर त्याचं टाकलेले डिटेल, त्याचं शिक्षण निवडायचं आहे. आता हे निवडणं गरजेचं आहे तुमच्यासाठी, म्हणजे महत्त्वाचं आहे. त्याच्यानुसारच तुम्हाला स्कॉलरशिपचा क्लेम करता येतो. आता हे निवडा, मॅन्डेटरी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं टिक आहे, ते टिक करायला विसरायचं नाही. नॉमिनी आहे, त्या नॉमिनीमध्ये टिक करायला विसरायचं नाही. आता ते तुमच्यानंतर जो लाभ आहे तो त्याला भेटेल नॉमिनीवरती जर तुम्ही क्लिक केला तर, ठीक आहे. त्यानंतर आधार डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोड केलं की सेव्ह किंवा जतन करा हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. आणि या ठिकाणी पुन्हा जो जुना मोबाईल नंबर होता त्या नंबरवरती या ठिकाणी OTP जाणार आहे, तो OTP पाठवायचा आहे. पण त्या अगोदर इथं कॅप्चा आहे तो टाका. बरोबर असेल तर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. इथं सेंड OTP ओल्ड नंबर म्हणून का दिलेलं आहे, तर आपण या ठिकाणी या फॉर्ममध्ये मोबाईल नंबर आहे तो अपडेट केलेला आहे, त्याच्यामुळे हे दिसत आहे. सो जुन्या मोबाईल नंबरवरती नोंदणी करताना OTP गेलेला आहे, आता आपण पाठवला तो OTP व्हॅलिडेट करायचा आहे. OTP व्हॅलिडेट झाला, व्हेरीफाय झाला आहे अगोदरचा जो मोबाईल नंबर होता तो. त्यानंतर कन्फर्म अँड सेव्ह हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं सक्सेसफुली तो रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. फॅमिली मेंबर ॲड झालं, मोबाईल नंबर आपण चेंज केलेला आहे. तर या फॉर्ममध्ये आपण सध्या 2 चेंजेस केलेले आहेत. या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे, हे विसरू नका.